नमस्कार. आता आषाढ महिना येऊ घातलेला आहे. थोड्या दिवसांपूर्वीच नाणेकर यांची बैलजोडी माऊलींच्या रथाला गेलेली आहे. आळंदीच्या वारीची ही सगळी तयारी सुरू असताना आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील हे कोंढव, कोपरं आणि वर्षी जी बहुलीपर्यंतची गावं आहेत, किंवा वारजे असेल, शिवणे, उत्तमनगर असेल, या सगळ्या भागातल्या वारकरी संप्रदायाचा एक महिमा फार मोठा आहे. आणि या वारकऱ्यांना आळंदीला जाण्याकरिता फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ वारकरी आणि जे कोणी महिला भगिनी असतात, ज्यांना आळंदीला जायचं असतं, त्यांना या प्रवासात आजकाल तरुणाई सगळेच जर आळंदीला जातील असं होत नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा एक महत्वाचा दुवा याच्यामध्ये ठरतो. मात्र ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेवढी सक्षम नसल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तमनगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर यांच्या माध्यमातून आज कोंढवे जावडे ते आळंदी, म्हणजे आजपासून कोंढवे जावडे ते आळंदी या बस मार्गाचं आज लोकार्पण करण्यात आलेले, उद्घाटन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय बहु संकल्पना होती ही बस सुरू करण्यामध्ये. खरे तर शिवणे, उत्तमनगर, कोंढे, कोपरे, बहुली, सांगरून, खडकवाडी, खडकवासला या भागात वारकरी संप्रदायाची परंपरा ही पूर्वीपासून, आणि त्या ठिकाणी वारकरी जी भजनी मंडळी आहे, वारकरी मंडळी आहे, यांना आळंदीला जायला डायरेक्ट बस नव्हती. पूर्वी 2 वर्षापूर्वी, साधारण 2-3 वर्षापूर्वी, कोरोना काळाच्या अगोदर त्या ठिकाणी संचालक PMT संचालक ढोरे साहेब होते आणि वाहतूक व्यवस्थापक झेंडे साहेब होते. त्यांचाही पाठपुरावा करून आम्ही त्यावेळेला आळंदी बस चालू केली होती. पण कोरोनाच्या काळामध्ये आळंदी बस ही बंद झाल्यानंतर बऱ्याच वर्षे ती बस चालू नव्हती आणि वारकरी संप्रदायातील सर्वच मंडळींची वारंवार मागणी होती की आळंदी बस सेवा ही तुम्ही परत पुन्हा एकदा चालू करा. त्यासाठी आमदार भीमरावांना तापकीर यांनी सुद्धा पत्र दिलं होतं. वारंवार त्यांचाही फॉलोअप होता आणि त्यांच्या माध्यमातून मी स्वतः वैयक्तिक गव्हाणे साहेब यांना ह्याच्या अगोदरही एक साधारण निवेदन द्यायच्या अगोदर 2 वेळा भेटलो, निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आता आळंदी जी आता आपली पायीवारी आहे माऊलींची, तुकाराम महाराजांच्या, या पायी वारीच्या येणाऱ्या 10-15 दिवसानंतरचे हे माध्यम ध्यानात ठेवून त्यांनी या ठिकाणी कोंढवा गेट ते आळंदी बस सेवा चालू केली. खऱ्या अर्थाने आमची नाणेकर कुटुंबाची परंपरा ही सांप्रदायिक आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी माऊलींच्या पालखीला बैलजोडी आमच्या नाणेकर कुटुंबाची त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या इथं आळंदीला जाऊन ती आपण बैलजोडी त्या ठिकाणी संस्थेला दिलेली आहे. तर आज दुग्ध शर्करा योग झाला म्हणायचं की हे करीत असताना आळंदी ते कोंढवा गेट ते आळंदी ही बस सेवा या ठिकाणी चालू झालेली आहे. आता या बसच्या वेळा कशा असणार आहेत आणि रूट कसा असणार आहे, साधारण कोणत्या मार्गावरून? तर जर आता पूर्वी फक्त एकादशीच्याच दिवशी बस चालू होती, पण या वेळेला रोजच्या रुटीनला बस राहणार आहे. कोंढवा गेट, कोथरूड, कर्वेनगर, कोथरूड, महानगरपालिका मोळा रोड म्हणजे कॉर्पोरेशन, विश्रांतवाडी असे करीत ती आळंदीला जाणार आहे. आणि बसच्या वेळा साधारण काय असणार आहे, किती वाजता बस असणार आहे? कोंढवे धावडेवरून किती वाजता बस असणार आहे आणि त्यानंतर आळंदीवरून ती किती वाजता सुटेल, किती वेळाचा मध्ये अंतर आहे, काय शेड्यूल आपल्याकडे? आता वेळ सांगतो. सकाळी कोंढवा गेट पासून 6:30ला बस या ठिकाणाहून निघणार. त्यानंतर परत ती ट्रिप करून आळंदी ट्रिप करून 11 वाजता परत दुसरी ट्रिप ही कोंढवा गेट ते आळंदी असेल. नंतर परत दुपारी साधारण 4 वाजता कोंढवा गेट ते आळंदी ही ट्रिप असणार आणि त्यानंतर रात्री 9 वाजता शेवटची ट्रिप कोंढवा गेट ते आळंदी असेल. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की गव्हाणे साहेब असतील, व्यवस्थापक दांगड साहेब असतील, यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि खास करून आमचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावांना तापकीर यांनी त्यासाठी बऱ्याच वेळा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला. त्यांच्याच माध्यमातून व आमच्या पाठपुराव्यातून आज ही बस चालू झालेली आहे. कोंढवा गेट ते आळंदी ही दर्शन सेवा जी चालू केलेली आहे
ते जास्तीत जास्त वारकरी संप्रदायातील लोकांनी, ग्रामस्थांनी, पालक वर्गांनी किंवा आपल्या वरील भागातील जे गुरुकुलमध्ये शिकणारी मुलं आहेत त्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा हेच मी या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो.